पुढचा परफॉर्मन्स आपल्याकरता जयंत लासणकर घेऊन येतात आणि ते आपल्यासमोर कविता सादर करतात. जयंतजी प्लीज या. बाप, क्या बात आहे. नाही नाही, कवितेचं नाव आहे. आईवर कविता हजारो लोक करतात. आईवर कविता हजारो लोक करतात, परंतु बापावर कविता करण्याचं धाडस एखादाच करतो. माझ्या या धाडसाला तुम्ही प्रोत्साहन द्याल ना मित्रांनो? बोला. आई हे घराचं मांगल्य असते. आई घराचं मांगल्य असते तर वडील घराचं अस्तित्व असतात. या घराच्या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतलंय का? जेव्हा पायाला ठेच लागते, आई ग असा आवाज येतो. पण रस्त्यानं जाताना एखादा ट्रक आपल्या जवळून करकचून ब्रेक मारतो तर आपल्या तोंडातून बापरे असा शब्द बाहेर पडतो. म्हणजे लहान सहान संकटांना आई चालते, परंतु मोठमोठी वादळं पेलताना बापाचीच आठवण येते. किती कर्तृत्व तुम्ही गाजवलं तरी झेप कमी पडते. बापानं कडेवर उचलल्याशिवाय आपली उंची वाढते, आपली उंची वाढते. माझ्या कवितेचं नाव आहे बाप. अन्नातील मिठाईतकंच जीवनात बापाचं स्थान आहे. अन्नातील मिठाईतकंच जीवनात बापाचं स्थान आहे. पडीक का असेना एक हक्काचं रान आहे. अन्नातील मिठाईतकंच जीवनात बापाचं स्थान आहे. त्याची किंमत नाही कळणार ते एक हक्काचं रान आहे. बाप ओरडायचा मारायचा, बाप ओरडायचा मारायचा, रुसून बसलो की तोच पाठीवरून हात फिरवत प्रेमानं घास चारायचा. बाप ओरडायचा मारायचा, रुसून बसलो की तोच पाठीवरून हात फिरवत प्रेमानं घास चारायचा. मारणारा हात जेव्हा जेव्हा जखमावरनं फिरायचा, दाटलेल्या हुंदक्यांनी बाप आक्रोश करायचा. बाप बाप एक फळाचं झाड होता. बाप एक फळाचं झाड होता. बहरत गोड फळं चारायचा आणि तेवढीच मायेची सावली सुद्धा आमच्यावरती धरायचा. झाड आता थकलं होतं. झाड आता थकलं होतं, बुडातून वाकलं होतं. झाड आता थकलं होतं, बुडातून वाकलं होतं. जमिनीतून उगवलेलं पुन्हा जमिनीत विसावलं होतं. झाड गेलं, वडील गेले. झाड गेलं, सावली गेली. झाड गेलं, सावली गेली. उन्हाचे चटके पावलोपावली. एकत्र राहणारी पाखरं पुन्हा 4 दिवसांना उडून गेली. 4 दिवसांना उडून गेली. 4 दिवसांना उडून गेली. थँक्यू. हो सर, थांबा की सर, बोलतोय की मी. हो जयंतराव बोलतोय. तुम्ही लगेच निघून चाललात. माईक घ्या. फार सुंदर बोललात तुम्ही. मी थोडासा इमोशनल झालो. नाही, सिरियसली झालो. माझा चेहरा तुम्हाला, कारण ना आई आपली आजची सोय करत असते. आई ना, आई आपली आजची सोय करत असते. बाळा संध्याकाळी काय जेवणार, थोड्याने मेसेज येईल तिचा मला. पण बाप ना उद्याची सोय करत असतो. त्यामुळे तो फार कमी वाटायला येतो. बाप ना, बाप जगासाठी एक माणूस असतो, पण आपल्यासाठी मात्र अख्खं जग असतो. आणि बाप श्रीमंत असू दे, गरीब असू दे, पण बाप असणं हीच खरी श्रीमंती आहे. त्यामुळे वो कहते हैं ना कि माँ के लिए बहुत लिखा गया, पढ़ा गया, बाप के लिए थोड़ा कम. आणि फार सुंदर आहे की जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत कहते हैं की बाजार के सारे खिलौने अपने. आपल्यासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही. फार छान, फार सुंदर. आपला कार्यक्रम वेगवेगळ्या भावना छटा घेऊन येतोय, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.